सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने जुन्नर येथील कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य मोहित ढमाले, जयसिंग मोजाड, डॉक्टर अश्विनी कोळमेथे आरोग्य अधिकारी, पंचायत समिती जुन्नर, डॉक्टर विजय माटे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंटी, डॉक्टर बाळकृष्ण रणखाम वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र येनेरे, डॉक्टर आरती डेरे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र येनेरे, अमोल भुजबळ सरपंच येनेरे, गौतम डावखर इतिहास अभ्यासक, डॉक्टर ओम चेडे ब्लड बँक जुन्नर, विश्वास वसंत भालेकर अध्यक्ष लायन्स क्लब, अनिल जाधव खजिनदार, प्रशांत शिंदे सहसचिव, विघ्नेश गायकवाड MACB नेतवड, कैलास भटवाल, विशाल शिरसाट अध्यक्ष बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, सुनील घोडक मड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, गोविंद साबळे पेसा सरपंच, रमेश ढोमसे, किरण बोराडे, वैभव वाळुंज, अक्षय डोके, तुषार मंडलिक, तुकाराम लोहकरे, पल्लवी भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते। केतन ताम्हाणे, शिवजन्मभूमी न्यूज, जुन्नर। जुन्नर या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स यांच्यामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं। आज आपल्यासोबत काही रक्तदाते सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूयात। दादा नमस्कार, किती वेळा रक्तदान केला? नमस्कार, माझं नाव निखिल डुंबरे। माझी पहिलीच वेळ आहे रक्तदान करायची आणि तसं मी सुरुवातीला घाबरलो होतो, पण नक्की सगळ्यांना मी सांगेल की काही नाही, तुम्ही बिनधास्त रक्तदान करू शकता। रक्तदानाचे अनेक फायदे आहेत। धन्यवाद। आपल्यासोबत अजून एक दादा आहेत। दादा काय सांगाल, किती वेळा रक्तदान केलं आपण आत्तापर्यंत? मी अजित ठोंगिरे, मी 5 वेळा रक्तदान केलं, ही 6वी वेळ आहे। रक्तदान केल्यावर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे। नमस्कार, मी प्रीतम वाघमारे, सह्याद्री वाईल्डलाईफ ह्या संस्थेसोबत मी गेले 3 वर्ष निगडीत आहे आणि हा असा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवायचा प्रयत्न करत असतो। यावर्षीही केलेला आहे। आत्तापर्यंत कमीत कमी 50 लोकांनी तरी रक्तदान केलेलं आहे। आशा आहे अजूनही रक्तदान होईलच आणि रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे आणि याच्यामधनं खूप सारे शारीरिक फायदे आहेत। तुम्ही इथं मागं लिहिलेले आहे, बघू शकता। आणि मी आवाहन करेल प्रत्येक युवाला की त्यांनी आवर्जून रक्तदान करावं आणि व्यसनमुक्त जितकं राहता येईल तेवढं चांगलं। भव्य शिवजयंती उत्सवानिमित्त सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स व लायन्स क्लब जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो। आणि विज्ञान आपलं किती पुढे गेलं तरी आजपर्यंत विज्ञानाला रक्त तयार करता अजून आलेलं नाही। ते आईच्या दुधातूनच सुरुवातीला आपल्या शरीरात जातं आणि त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं खऱ्या अर्थाने। आणि रक्ताची गरज प्रचंड आपल्या देशामध्ये जाणवत आहे। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये तर पुण्यामध्ये ससूनला रक्ताचा फार मोठा तुटवडा निर्माण झाला होता। त्या काळात खासदार साहेबांनी आवाहन केल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये रक्तदान शिबिरं घेतली आणि थोडाशा त्या प्रमाणामध्ये थोडासा हातभार लागला। ह्यावेळी काळामध्ये अशी परिस्थिती उद्भव नाही म्हणून आपल्यासारखे सर्व तरुण युवक लायन्स क्लब वगैरे काही सामाजिक संस्था असतील त्यांनी पुढाकार घेऊन उपक्रम राबवतात। त्याला मी मनापासून शुभेच्छा, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्याच आता दिल्ली रिटर्न आपले जे सरपंच साहेब आहेत अमोल भुजबळ साहेब यांनी जी शोकांतिका मांडली ती खरं वास्तविक वादा फार मोठ्या प्रमाणात ती तालुक्यात भासत आहे। मी पूर्वी आम्ही बघायचो नगर परिषदेकडे एकच गटर असायचा आणि त्याला न्यायला इथे येऊन थांबावं लागायचं। रात्री काही घटना घडली तरी इथे सकाळी उठवायला त्याला येऊन थांबायचं। परंतु नंतर काळ बदलला आणि त्या बदलल्यानंतर थोड्याशा त्या सुधारणा झाल्या, पण आता त्याच्यात अजून सुधारणा होणं गरजेचं आहे। निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावरती आम्ही सर्वजण निश्चितच विचारविनिमय करू। आणि त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये असताना बोतूर या ठिकाणी आम्ही मागणी केली होती, ती जवळजवळ मान्य झाली होती, परंतु काही कारणास्तव तिला पुढं गती देता आली नाही। ते आता नवीन आदेश एवढ्या 2-3 महिन्यामध्ये चालू होईल आणि ओतूरसारख्या ठिकाणी असेल आपल्या 4 भागामध्ये आळेफाटा असेल, नारंगाव असेल, जुन्नर आणि ओतूर या 4 भागामध्ये तरी कमीत कमी गटर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी निश्चित आम्ही सर्वजण प्रयत्न करू, काही शंका नाही।
तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मनापासून या शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.